मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची आज 28 ऑक्टोबरच्या महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा महत्त्वाचा दिवस आहे। प्रशिक्षणार्थ्यांनी जे काळी दिवाळी आंदोलन केलं होतं 19 तारखेला ठाणे येथे संविधान चौकामध्ये, त्या आंदोलनावेळी ठाणे जिल्ह्याचे खासदार माननीय नरेश म्हस्के यांनी आंदोलनामध्ये मध्यस्थी करून प्रशिक्षणार्थ्यांच्या आणि सरकारच्या मध्ये समन्वय साधण्याचं काम केलं होतं। आणि येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत तुमचे प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाची नेतृत्वाची बैठक घालून देतो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। तर त्या पार्श्वभूमीवरती आज कॅबिनेट बैठक आहे आणि आज कॅबिनेट बैठकीपूर्वी माननीय बालाजी पाटील चाकूरकर हे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि कालच मुंबई येथे ते गेलेले आहेत। आता आज त्यांची कॅबिनेट बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक होते का हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। यासंबंधी अद्याप कोणतीच जी अपडेट आहे ही अधिकृतपणे आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण आज त्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक होऊ शकते। काल बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी नरेश म्हस्के यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता आणि त्यामुळे बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी सुद्धा काल म्हटलं की अद्याप माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। त्यामुळे माननीय बालाजी पाटील चाकूरकर हे मुंबईला काल गेलेले आहेत आणि आज त्यांची एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक होऊ शकते का फक्त माननीय खासदार नरेश म्हस्के यांनी वेळ काढूपणा केला आणि प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी फक्त खोटं आश्वासन दिलं, हे आज सिद्ध होऊन जाईल की त्यांनी खरंच यामध्ये इंटरेस्ट दाखवून एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक घडून आणून देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबरोबरच आजची दुसरी अपडेट अशी आहे की काल माननीय तुकाराम बाबा महाराज यांनी जे नाशिक येथे गोदावरी काठी होणारं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन होणार आहे त्याचं त्यांनी काल तारीख डिक्लेअर केलेली आहे। येणाऱ्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व प्रशिक्षणार्थींनी नाशिक येथील गोदावरी काठी गोदावरी नदीत पवित्र स्नान करायचं आणि भगवे कपडे घालून गोदावरी काठावरती आंदोलनाला बसायचं असं काल तुकाराम बाबा यांनी जाहीर केलं आहे। तारीख सुद्धा जाहीर केली आहे। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात जी संभ्रम होता की कोणती तारीख आहे, कधी होणार आहे, तर 3 नोव्हेंबर रोजी हे आंदोलन होणार आहे। आता बाबा आज नाशिक येथे जाणार आहेत, ते तेथील सर्व रितसर परवानग्या घेणार आहेत आणि सर्व परवानग्या घेतल्याच्या नंतर प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा 3 तारखेला जर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत बैठक झाली नाही आणि त्यामधून जर झाली सुद्धा आणि त्याच्यामधून काही पॉझिटिव्ह झालं नाही तर 3 तारखेला संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून जिथून ट्रेन असेल, बस असेल, गाडी असेल, मोटरसायकल असेल, जसं असेल ते पकडायचं आणि नाशिकच्या गोदावरी काठी यायचं। गोदावरी नदीमध्ये पवित्र स्नान करून भगवे कपडे घालून हे आंदोलन पार पडणार आहे। त्यामुळे आज दिवसभरामधील ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आहेत। आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटी संबंधीची अपडेट जर काही त्यावरती अपडेट आली तर ती नक्कीच आपल्या चॅनलवरती मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा। आणि सर्वात जास्त कमेंट येत आहेत की सर प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट, तर मित्रांनो पेमेंटसाठी प्रत्येक जिल्ह्यातून कौशल्य विभागात अप्रूव्हलसाठी प्रोसेस झालेली आहे, पण याला सर्वस्वी कारणीभूत प्रत्येक तालुक्याचे बीओ ऑफिस आहेत, कारण त्या तालुक्याने वेळेवरती त्यांची प्रोसेस पूर्ण न केल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट रखडले आहेत। तुम्हाला जरी वाटत असलं की मी सर्व प्रोसेस करून बीओ ऑफिसला दिली पण ती पुढील स्तरावरती जी प्रोसेस आहे ती रखडलेली आहे, त्याच्यामुळे तुमचे पेमेंट होत नाही, पण लवकरच तुमचे सर्वांचे पेमेंट होतील, त्यामुळे चिंता करायची कोणतीही गरज नाही। त्याबरोबरच अनेक जिल्ह्यात एबीएस पद्धतीने जे ऑनलाईन अटेंडन्सची सुरुवात करण्यात आली होती, काही जिल्ह्यामध्ये अद्याप त्याच्यावरती करण्यात आली नव्हती, तर बीड जिल्ह्यामध्ये काल कौशल्य विभागाने संपूर्ण बीओ कार्यालयाला पत्र काढलं आहे आणि येणाऱ्या 30 तारखेच्या अगोदर 30 ऑक्टोबरच्या अगोदर म्हणजे 2 दिवसात संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचं एबीएस पद्धतीने ऑनलाईन अटेंडन्सची प्रोसेस पूर्ण करून घेण्याचा आदेश दिले आहेत। त्यानंतर जर 30 तारखेच्या पुढे जर अटेंडन्स म्हणजे ऑनलाईन अटेंडन्स प्रोसेस झाली नाही आणि मानधन मिळण्यात काही प्रॉब्लेम आला तर याला सर्वस्वी जबाबदार बीओ ऑफिस किंवा आस्थापना असेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थी बीड जिल्ह्यातील संपूर्ण 11 तालुके असतील त्यांनी 30 तारखेच्या आतमध्ये आपले एबीएस अटेंडन्स प्रणाली जे प्रोसेस आहे ते प्रोसेस करून घ्यायची आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुमची अटेंडन्स भरता येईल आणि पेमेंट रखडणार नाही, लवकरात लवकर पेमेंट होतील। ही सुद्धा अपडेट बीड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी समजून घ्यायची। तर ह्याच अपडेट होत्या, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देण्याचं काम केलं। तर ह्याच अपडेट होत्या, ह्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा।
भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.